आता तुम्हाला कधी गंभीर कधी हसरा काय काय तुम्ही आता ठरवताय, तुम्ही ठरवा. लाडकी भाऊ झाल्यापासून तुम्ही हसरे दिसतात सगळीकडे. अरे बाबा, आजही मी खुश आहे, कारण जे आम्ही 2-2.5 वर्षात जे काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे कल्याणकारी योजना आम्ही केल्या, लाडकी बहीण त्यात महत्त्वाची आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. उगवता सूर्य आणि मावळता सूर्य थोडा तरी फरक असतोच. उगवता सूर्याचं तेज जे आहे ते तुम्हाला एका बाजूला दिसतं आहे, दुसऱ्या बाजूला मावळतीचा सूर्य आहे, झुकताना वागताना दिसतोय, ढगाळ जाताना दिसतोय. राजकारण आहे, राजकारणामध्ये काय होईल सांगता येत नाही. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला, नेत्याला सत्ता मिळूनही सत्तेच्या सर्वोच्च खुर्ची मिळत नाही, त्यावेळेस चेहरा पडलेला दिसेल. काल सुद्धा ते ज्यावेळी दिल्लीला आले, कुठेही ते नाराज नाही आहेत, परंतु त्यांची तब्येत जी आहे, त्यांना ताप देखील काल होता, त्यांना सर्दी देखील झालेली, आणि असं असताना आपण ते नाराज आहेत म्हणून दऱ्याला गेले असं सांगणं हे फार चुकीचं ठरू शकतं. मला असं वाटतं की त्यांनी एका वाक्यामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रासमोर आणलं की मी नाराज होऊन रडणारा नाही, लढणारा आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाला धावपळीतनं काही आरोग्याच्या अडचणी निर्माण होऊ शकतात.